असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची राजकीय कोंडी होत चालल्याचं चित्र आहे. कारण त्यांचे पुत्र पार्थ पवारांवरती झालेले जमीन घोटाळ्याचा आरोप हे त्याचं एक मुख्य कारण. या प्रकरणामध्ये आज दोन मुख्य मागण्या झाल्या. एक म्हणजे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये पार्थ पवारांचं नाव असावं आणि दुसरी मागणी अजितदादांच्या राजीनाम्याची आहे. आरोपांच्या चक्रात अडकलेल्या अजित पवारांनी आता थोड्याच वेळापूर्वी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली. तसंच या प्रकरणी पार्थ पवारांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करून चौकशीत सत्य बाहेर येईल असा विश्वास व्यक्त केला. तर अजित पवारांची आजची प्रतिक्रिया आपण पाहूयात. या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे. त्या खोलात मला जायचं नाही. परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे. गेले 2 दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही ह्याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. आणि ह्यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही. आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळं संबंधित हे 1 महिन्याच्या आत ह्याचा सगळा तपास करतील. केवळ व्यवहार रद्द झाला म्हणणं पुरेसं नाहीये. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली. जे दोषी आहे पार्थ पवारांसहित सगळे या सगळ्यावर FIR दाखल झाला पाहिजे. एकनाथ खडसेंच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं समिती नेमली होती ती नेमली पाहिजे आणि संबंधितावर पार्थ पवार सहित सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. तसंच या प्रकरणामध्ये पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल झालेला नाहीये असा विरोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. त्यावर पुणे पोलीस आयुक्तांना विचारल्यावर ज्यांच्यावर फिर्याद दाखल आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सरकारी उत्तर त्यांनी दिलंय. खडक पोलीस स्टेशनला काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे. त्या अनुषंगाने एकूण एक तहसीलदार आणि 8 इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरसी, चीटिंग, फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. तहसीलदार यामध्ये आरोपी क्रमांक 1 आहे. इतर 8 आरोपी आहे. त्याच्याबद्दलची जे गुन्हा दाखल जे फिर्याद प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास EOW कडे वर्ग करण्यात आलेली आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर फिर्याद आणि त्यामुळेच त्यांच्यावरच गुन्हे दाखल आहेत असं सांगत सरकारची बाजू सावरली. आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे. पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्या ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील. आता पार्थ पवारांची जमीन विक्रीच्या कागदपत्रांवरती सही नसली तरी त्यांचा या प्रकरणाशी संबंध दर्शवणारं एक डॉक्युमेंट ABP माझाच्या हाती लागलंय.
पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिले होते असं कंपनीच्या एका ठरावावरनं दिसतंय. 22 एप्रिलला हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर पार्थ पवारांची सही असल्याचं दिसतंय. अमेडिया कंपनी ही एक खासगी IT कंपनी उभारत असतानाचा हा ठराव असल्याचंही कळतंय. त्यानंतर 20 मेला हा वादग्रस्त जमीन करार झाला होता.